बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विकास कामांना विरोध करणाऱ्यांचा निषेध शिंदखेडा तालुका दक्षता समितीच्या वतीनं कामपूर इथं जन आक्रोश आंदोलन। शिंदखेडा मतदारसंघातील दोंडाईचा सोनगीर रस्ता, सायने सवाई तसेच मुक्टी रेवाडी दिवी रस्ता यांचा MIDC देगाव येथील प्रकल्प, मेथी येथील सोलर प्रकल्प अशा विविध विधायक विकास कामांना काही राजकीय मंडळी व पदाधिकारी विरोध करून पदाधिकारी व ठेकेदारांना ब्लॅकमेल करत विकास कामांना अडथळा निर्माण करत आहेत। या विकास विरोधी कारवायांचा निषेध करण्यासाठी कामपूर इथं शिंदखेडा दक्षता समितीच्या वतीनं जन आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले। या आंदोलनात परिसरातील सर्व पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदखेडा मतदारसंघातील सुरू असलेली विकास कामं काही राजकीय मंडळींनी जाणीवपूर्वक अडथळा आणून थांबविल्याचा आरोप करत दक्षता समितीच्या वतीनं व परिसरातील नागरिकांनी अपर तहसीलदार राजेश घोलप यांना निवेदन दिले। या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की शिंदखेडा मतदारसंघात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून रस्ते, पूल, वीज, पाणी पुरवठा तसेच अन्य अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांना गती मिळाली आहे। परंतु काही विरोधी मंडळींनी केवळ राजकीय हेतूने या कामांमध्ये अडकाटी आणल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। राजकीय अस्तित्व गमावलेल्या व नेहमी आंदोलन उपोषणाच्या नावानं प्रशासन व ठेकेदारांना वेटीस धरून ब्लॅकमेल करणे, तोड्या पाणी करणे असे प्रकार घडत आहेत। त्यांना वेळीच आवर घालून विकास कामांना गती मिळावी अशी मागणी दक्षता समिती व परिसरातील सर्व सरपंच, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांनी केली आहे। विशेषतः दोंडाईचा सोनगीर रस्ता, सायने सवाई, मुक्टी रेवाडी दिवी रस्ता यांसह MIDC देगाव येथील प्रकल्प, मेथी येथील सोलर प्रकल्प आदी कामं सुरू असून देखील अडथळ्यांमुळे त्यांची गती मंदावली असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। दक्षता समिती व परिसरातील शेतकरी, शेतमजूर, नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कामांचा लाभ हजारो ग्रामस्थांना होणार असून रोजगार, पर्यटन व स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे। मात्र सतत अडथळे आणल्यानं सर्वसामान्यांचा विकास थांबतोय। त्यामुळे शिंदखेडा मतदारसंघ दक्षता समिती सदस्यांनी अडथळे आणणाऱ्या मंडळींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। जर अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात जोडेमारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी समितीच्या वतीनं देण्यात आला आहे। या जन आक्रोश आंदोलनात दीपक वसंतराव बागल, DS गिरासे, नता आबा वारुडे, जितेंद्र गिरासे, भूपेंद्र गिरासे, धनंजय मंगळे, प्रभाकर पाटील, विक्रम तायडे, सभापती रणजित गिरासे, कामपूर सरपंच विष्णू पाटील, वाल्मिक बागुल, रणजित गिरासे, प्रकाश पाटील, चेतन पाटील, सिद्धार्थ सिसोदे, विनीत सिसोदे, ऋषी पाटील, वकील पाटील, बबलू कोळी, आनंद सिंग गिरासे, योगेश गिरासे, रवींद्र पाटील, भारत गिरासे, किरण बागल, चंद्रसिंग गिरासे, पांडुरंग सुभाष पाटील, महेंद्र गिरासे, दंगल पाटील, गोविंद सिंग गिरासे, मोतीलाल पाटील, गोरख गिरासे, नाता पाटील, कोमल सिंग गिरासे, संजय बोरसे, सुनील पाटील, देवीदास पाटील, जयसिंग गिरासे, शिवदास धनगर, देवीदास ठाकरे, भाईदास बडगुजर, चिंदा पाटील, राहुल राजपूत, महेंद्र पवार यांच्यासह परिसरातील सर्व गावातील ग्रामपंचायतचे नगरसेवक, सरपंच, पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपसंपादक अशोक गिरासे। ते आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी ते लढतायत की पुढे निवडणूक आहेत, मग आपल्या मागे कोणतरी राहिलं पाहिजे, आपल्याला बोलायला मुद्दा पाहिजे आणि म्हणून आपल्याला कुठेतरी एक राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकावं एवढीच फक्त धडपड आहे। या ठिकाणी त्या स्थानिकांच्या विषयी जे काही त्या ठिकाणी हिंदीत म्हटलं की मगरमच्छ के आंसू हे जे दाखवून राहिले ते अतिशय खोटं आहे की त्या ठिकाणी स्थानिकांचे प्रश्नच नाही आहेत। ज्या ठिकाणी ती समस्या उपलब्ध केली जाते ते प्रश्नच नाहीयेत, मग त्या सोडण्याचा विषय येत नाही। हा रस्ता अतिशय सुंदर बनणार, याच्यामध्ये वाईट काय? या ठिकाणी जी जागा घेतली ती शासनाने स्वतःची त्या ठिकाणी जागा घेतलेली आहे, वाईट काय? आणि जर समजा एखाद्याने या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जागा होत असताना विरोध का करावा? कदाचित विरोध करणाऱ्यांना आपण विरोध का करतोय हे सुद्धा माहित नसावं। फक्त त्या ठिकाणी कुठेतरी दिशाभूल करून त्या ठिकाणी अशा प्रकारचा विकास कामांना खोळंबा घालण्याचं काम करतात। माननीय जयकुमार भाऊंच्या माध्यमाने या संपूर्ण मतदारसंघामध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण होईल अशा प्रकारचा मतदारसंघाचा विकास करण्याचे त्यांनी त्या ठिकाणी यत्न केलेला आहे, हा प्रयत्न केलेला आहे। आणि या यज्ञामध्ये आपल्या सर्वांची आहुती त्या ठिकाणी टाकायची आहे, आपल्या प्रयत्नांची, आपल्या शुभेच्छांची। जास्त काही करता येत नसेल तर निदान शुभेच्छा द्या, माननीय जयकुमार भाऊंच्या पाठीशी उभे राहा। आपण स्वतः काही करू शकणार नाही, परंतु हे जे विरोधक आहेत, विरोधकांनी ठरवलेलं आहे
की आपण चांगलं होऊ द्यायचं नाही, आणि चांगलं जर झालं तर येत्या 10-20 वर्ष आपल्याला कुठलाही प्रकारचा ते काही टिकाव लागणार नाही, आणि याच वाईट हेतूने ते या माध्यमाने काम करत असतात. आणि म्हणून सुजाण जनतेला आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की जयकुमार भाऊ विकास करतायत, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. आज आपण पाहतो की जयकुमार भाऊंच्या माध्यमाने पाठिंबा वाढतोय, आणि पाठिंबा का वाढतोय? उगीच वाढत नाहीये, तर त्या ठिकाणी माननीय जयकुमार भाऊंनी अनेक विकासाची कामं केली, अगदी शेवटच्या माणसाचा विचार केलेला आहे. मग त्या ठिकाणी झोपडी मिळाली असेल, त्या ठिकाणी कोणाला संजय गांधी निराधारचा लाभ मिळाला असेल, त्या ठिकाणी विहिरी मिळाल्या असतील, आपल्याला शेतीच्या वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीत लाभ मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपण सर्वजण या ठिकाणी या विकास विरोधी प्रवृत्तीला गाडून टाकण्यासाठी याचा निषेध केला पाहिजे. ही जी विकास विरोधी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला कोणीतरी थांबवलं पाहिजे, कारण ही जर प्रवृत्ती वाढवत गेली तर आपल्याला भविष्यामध्ये या मतदारसंघाला विकास करताना खूप मोठा त्रास होणार आहे. आणि म्हणून आपले नेते जेव्हा काम करतायत त्यांच्या पाठीशी आपण सदैव उभं राहिलं पाहिजे, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी यानंतर 1-2-3 घोषणा देणार आहोत, आणि हा या ठिकाणी आपण माननीय अपर तहसीलदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, घोलप साहेब उपस्थित आहेत, त्यांना आपण निवेदन देणार आहोत. आपल्या सुजाण जनतेकडनं आपण शासन प्रशासनाला मदत करणार आहोत की चांगलं काम असेल आमची मदत नक्की असेल. या ठिकाणी जर समजा कामाची क्वालिटी खराब राहिली असते तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्ही कामच होऊ देत नाही तर हा कसला अडेल तट्टूपणा आहे. आणि या अडेल तट्टूच्या धोरणाचा विरोध आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी निषेध असो, विकास कामांना विरोध करणाऱ्यांचा विषय निषेध असो, अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या आहेत. निषेध असो या विकास कामांना विरोध करणाऱ्यांचा निषेध आपण या ठिकाणी करूया, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. खूप एका फोनच्या माध्यमाने आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.